तर मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एक सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते आहे। कारण मुंबई महापालिकेसाठी तुम्हाला घरून मतदान करता येणार नाहीये। तेव्हा ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांना मतदानासाठी मतदान केंद्रावरच जावं लागणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याची मुभा देण्यात आलेली होती। विशेषतः 86 वर्षीय आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी घरातून मतदान प्रक्रिया राबवली गेली होती। टपाल मतपत्रिकेसाठी सुविधा देण्यात आली होती। मात्र आता असं मुंबई महापालिकेसाठी होणार नाहीये। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। जुई, एक मोठा बदल करण्यात आलेला आहे, नेमकं याचं कारण काय असावं? अगदीच आपण पाहतोय की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। ते बदल म्हणजे की आता कोणालाही घरून मतदान करता येणार नाहीये। ही सुविधा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रद्द करण्यात आली आहे। खरं तर ही सुविधा जे ज्येष्ठ आहेत, जे घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी अत्यंत सोयीची होती। मात्र आता हीच सुविधा रद्द करण्यात आली आहे। ही सुविधा आता या निवडणुकीसाठी उपलब्ध नसेल। खरं तर मुंबई महानगरपालिकेकडून जे सांगण्यात आलं आहे, स्पष्टीकरण देण्यात आलं आहे, ते असं आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार यासाठी कोणतीही तरतूद नाही। बीएमसी निवडणुका मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार चालवल्या जातात आणि सर्व ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर उपस्थित राहावी लागेल। मतदान केंद्रावर पुरेसे व्हीलचेअर, सर्व आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या देखील उपलब्ध करून दिल्या जातील। हे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकाकडून देण्यात आले आहे। त्यामुळे यंदा बीएमसी निवडणुकीमध्ये जे ज्येष्ठ असतील किंवा ज्यांना चालता येत नाही, ते घराबाहेर पडू शकत नाही, त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा नसेल। मात्र मतदान केंद्रावरच जाऊन तुम्हाला मतदान करणं अनिवार्य असेल। सुई, हा जो बदल करण्यात आला आहे, नवीन निर्णय जो घेण्यात आलेला आहे, त्या संदर्भात नेमकं आता पुढे कशी प्रक्रिया राबवली जाणार आहे, कितपत शक्य आहे, मतदानाचा आकडा वाढेल की घटेल, हे आता येत्या काळातच पाहावं लागेल। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलीत।